सर काय सांगाल महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित गुटखा आपल्या हद्दीमध्ये पकडलेला कितीचा मुद्देमाल आणि किती अटक? दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी आम्हाला एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका कंटेनरच्या ट्रकमध्ये गव्हाच्या गोण्यांच्या आड प्रतिबंधित असलेला, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू वगैरे हा माल येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम आणि त्या ठिकाणी रवाना केली. रवाना केल्यानंतर त्यांनी गुप्त माहितीप्रमाणे जो ट्रक येणार होता ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणाहून, तो ट्रक जो आहे त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्या ट्रकची त्या टीमने तपासणी केली असता त्यांना त्या कंटेनर खोलल्यानंतर त्या ट्रकमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोण्या 30-30 किलोच्या आणि त्याच्या आतमध्ये एकूण 20 गोण्या आढळून आल्या. त्या गोण्यांमध्ये काय आहे हे ते पंचासमक्ष त्यांनी पाहणी केली असता त्या गोण्यांमध्ये एकूण 20 गोण्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी ट्रक ड्रायव्हर आणि एक इसम त्या ठिकाणी उपस्थित मिळून आला. त्यांच्या विरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या दोघांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. 29 एप्रिलपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. आता सदरचा गुटखा हा कोणी पाठवला, कुणाकडून आला आणि कोण इथं त्या गुटखा विकत घेणार होतं याचा तपास आम्ही करीत आहोत आणि त्यामध्ये जे कोणी गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांच्या वरती माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत. सर अंदाजे हा मुद्देमाल गुटख्याचा किती होता आणि कितीचा मुद्देमाल आपण जप्त? एकूण गुटखाचा मुद्देमाल जो 9,50,000 रुपये किमतीचा आहे. त्यामध्ये गव्हाच्या गोण्या देखील मिळून आलेल्या आहेत आणि त्या गोण्या जे जवळजवळ 935 किलो 935 बॅगा आहेत गोण्यांच्या. त्या साधारणतः प्रत्येक गोणी जे 30 किलोच्या आहे अशा एकूण 935 बॅगा आहेत. हा सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि सर्व मुद्देमालाच्या संदर्भात आम्ही पुढील तपास करीत आहोत.